श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आज आपण बोलणार आहोत रविवारी येणाऱ्या अमावस्येबद्दल, जिला माघ अमावस्या किंवा मौनी अमावस्या असेही म्हटलं जातं. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी असं अनुभवतो की खूप प्रयत्न करूनही काम अडकतात, मन शांत राहत नाही, घरात विनाकारण तणाव वाढतो आणि नक्की काय चुकतंय हेच कळत नाही. अशा वेळी अमावस्यासारखा पवित्र दिवस आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. ही अमावस्या पितृशांती, मनशांती आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी खूपच प्रभावी मानली जाते. अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो, आकाशात चंद्र नसतो आणि म्हणूनच हा दिवस आपल्याला सांगतो, बाहेर नाही तर आत पहा. हा दिवस आहे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा, मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा आणि जीवनात नवीन सुरुवात करण्याचा. शास्त्रानुसार अमावस्येला पितर पृथ्वीच्या अधिक जवळ असतात. या दिवशी केलेली प्रार्थना, दान आणि स्मरण थेट त्यांच्यापर्यंत पोचतं असं मानलं जातं. आणि जेव्हा अमावस्या रविवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अजून वाढतं, कारण रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस. सूर्यदेव हे पितराचे साक्षीदार मानले जाते. म्हणूनच रविवारी येणाऱ्या अमावस्येला सूर्यकृपा आणि पितृकृपा दोन्हीही मिळते. या अमावस्येला मौनी अमावस्या का म्हणतात हेही समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी या दिवशी मौन धारण करत असत, कारण जेव्हा आपण शांत होतो तेव्हाच आपलं मन आपल्याशी बोलायला लागतं. या दिवशी शक्य असेल तर कमी बोला, गरजेपुरतंच बोला आणि काही वेळ मौन ठेवा. मौन धारण केल्याने मन शांत होतं, विचारांवर नियंत्रण येतं आणि आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत बोलतो, ऐकतो, पाहतो, पण स्वतःशी कधीच बोलत नाही. मौनी अमावस्या आपल्याला स्वतःशी जोडण्याची संधी देते. आता पाहूया या अमावस्येला कोणते उपाय केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतो. अमावस्येच्या दिवशी सकाळी शक्यतोवर लवकर उठा आणि स्नान करा. स्नान करताना मनात एवढंच म्हणा, माझं मन आणि शरीर शुद्ध होऊ दे. पाणी असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा. हे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या. पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे आत्मविश्वासात वाढतो आणि पितृकृपा प्राप्त होते. यानंतर घरात दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना आपल्या आईवडिलांना आणि पूर्वजांना मनोमन स्मरा. काही मागू नका, फक्त मनापासून धन्यवाद द्या. या दिवशी दान करणं खूप पुण्यदायी मानलं जातं. काळे तीळ, तांदूळ, गूळ किंवा काळे वस्त्र आपल्या क्षमतेनुसार दान करा. दान करताना लक्षात ठेवा,
रक्कम नाही तर भावना महत्त्वाची असते. दान केल्याने पितृदोष कमी होतो आणि घरात सकारात्मकता वाढते. रात्री झोपण्याआधी शांत बसून मंत्र जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम पितृदेवाभ्यो नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. यामुळे मन शांत होतं आणि झोपही प्रसन्न लागते. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. वाद विवाद टाळा. नकारात्मक बोलणं टाळा. मद्यपान आणि मांसाहार करू नका. कोणाचंही वाईट चिंतन करू नका, कारण या दिवशी विचारांची ऊर्जा लवकर परिणाम दाखवते. माझ्या प्रिय भक्तांनो, ही अमावस्या फक्त एक तिथी नाही, ही एक संधी आहे. मन शुद्ध करण्याची, आत्मा शांत करण्याची आणि जीवन नव्याने सुरू करण्याची. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केले तर नक्कीच जीवनातील अडथळे कमी होतील, मन हलकं होईल आणि घरात शांतता नांदेल. हा संदेश ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.